नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय सिरियल स्पॉट मराठी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला एक खतरनाक असे ट्विस्ट बघायला मिळणार आहे. खरंच या ट्विस्टची या मालिकेमध्ये खूप गरज होती. तेव्हा आता नक्की काय घडलंय सगळं बघूया. तर आपण पाहतो की काव्या आता घरी आलेली असते. शारदाला खूप मोठा धक्का बसतो. ती बोलते, काव्या घरी का आली आहेस तू? तेव्हा काव्या बोलते, असं थोड्या दिवसानंतर माझी एक्झाम आहे ना, आणि कसं ना तिकडे वातावरणच नाही अभ्यासाचं, माझा अभ्यास होतच नाही तिकडे, म्हणून अभ्यास करण्यासाठी मी इकडे आली आहे. आणि तसं पण येऊ शकते ना मी, हे माझंच तर घर आहे. तेव्हा शारदा बोलते, हो तू कधी येऊ शकतेस. पार्थला सुद्धा कळालेलं असतं की काव्या घर सोडून गेली आहे, आणि शारदाने त्याला फोन करून सांगितल्यामुळे तो तारटाट आता मोहित्यांच्या घरी आलेला असतो. धनंजय त्याचं स्वागत करतो आणि बोलतो, पार्थ अरे काय झालं, इतक्या घाईगडबडीने आलास? तेव्हा पार्थ बोलतो, काव्या अहो काय झालं, तुम्ही असं अचानक निघून गेला, तुमचा मोबाईल सुद्धा घरीच राहिलाय, कळवायला तर पाहिजे होतं तुम्ही. तेव्हा आता काव्या खोटं सांगते आणि म्हणते, ॲक्च्युली तिकडे माझा अभ्यास होत नाहीये ना, आणि परीक्षा सुद्धा आता एका महिन्यावर आली ना, म्हणून विचार केला इथूनच परीक्षा द्यावी, अभ्यास सुद्धा चांगला होईल. मी इथे 15 दिवस राहिले तर चालेल ना मिस्टर देशमुख? तेव्हा पार्थ बोलतो, ठीक आहे, तुम्हाला जितके दिवस राहायचे तितके दिवस राहा, पण स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करा. आणि काव्या हा घ्या तुमचा मोबाईल, तुम्ही ना गडबडीत घरी सोडून आला होता. बरं अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या, मी येतो बरं, येऊ का मी? खरं तर त्याला जायचं नसतं म्हणून तो सतत येऊ का म्हणत असतो, आणि फायनली तो तिकडून निघून जातो. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, अनिशा, अनीश आणि काव्या दोघंही लायब्ररीत अभ्यास करण्यासाठी आलेले असतात. काव्या आता अभ्यास करत असते, पण तिचं काही लक्ष लागत नसतं अभ्यासात, आणि एकाकी त्या लायब्ररीमध्ये आग लागते. अनिशाचं लक्ष जातं. अनिशा आता जोरात ओरडते, काव्या उठ पटकन, इथे आग लागली, आग, सगळ्यांनी बाहेर या. आणि अशा प्रकारे आता ती काव्याचा हात पकडते आणि तिला बाहेर घेऊन येते. लायब्ररीमध्ये मुलं इकडे तिकडे पळत असतात, स्वतःचा जीव वाचवत असतात, चांगलीच अफरातफर माजलेली असते, पण पुस्तकं मात्र जळत असतात. काव्या आता जोरजोरात ओढू लागते, अनिशा अगं अनिशा, त्या पुस्तकामध्ये देशमुखांनी दिलेलं ते घड्याळ आहे, आणि त्या घड्याळाला जर काही झालं तर ते मला असं होणार नाही, असं म्हणत तसंच ती आगेत उडी मारते. अनिशा तिला खूप रोखण्याचा प्रयत्न करत असते, पण काव्या काही केल्या ऐकायला तयार नसते. तिला फक्त पार्थने दिलेलं ते घड्याळ मिळवायचं असतं. अनिशाला सुद्धा काव्याला वाचवता येत नसतं, कारण आग खूपच वाढलेली असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं. त्यामुळे आता अनिशाकडे फक्त एकच पर्याय उरलेला असतो, ते म्हणजे पार्थला फोन करणं. ती आता पटकन पार्थला फोन करते आणि बोलते, जीजू तुम्ही जिथे कुठे असाल ना तिकडून पटकन या, काव्या आगीत सापडलीये, तिला वाचवायला हवं आपल्याला. पार्थ आता जोरात ओरडतो, काय, काव्या आगीत सापडली आहेत? थांबा, मी आलो, तुम्ही घाबरू नका. आणि अशा प्रकारे आता पार्थ 100 त्या लायब्ररीमध्ये पोहोचतो. अनिशा बोलते, जीजू बरं झालं तुम्ही वेळेवरती आला, बघताय ना या काव्याचा काय मूर्खपणा सुरू आहे, तिने अक्षरशः आगीत उडी घेतलीये, आता तुम्हीच तिला वाचवू शकता. पार्थ आता कसलाच विचार करत नाही, तो आता आगीत उडी मारतो. पण इकडे मात्र आगीत सापडलेली काव्या कसलाच विचार करत नसते. तिच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट असते, तिला काही करून पार्थने दिलेलं ते घड्याळ मिळवायचं असतं. काव्या आता समोर पाहते तर काय, पुस्तकाला आग लागलेली असते. काव्या कसलाच विचार करत नाही, ती हाताने पुस्तकाला लागलेली आग विझू लागते थपथप करून, आणि फायनली पार्थचं ते घड्याळ तिला मिळालेलं असतं, तिच्या हातात आलेलं असतं. आणि हे सगळं करत असताना काव्या अचानक जमिनीवरती पडते, कारण आग फारच वाढलेली असते. पार्थ आता कसा बसा त्या आगीला पार करत काव्यापर्यंत पोहोचतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो, आणि बोलतो, काव्या काय झालं, तुम्ही आगीत का उडी मारली? तेव्हा काव्या बोलते, ते तुमचं घड्याळ, तुम्ही दिलेलं घड्याळ इथेच राहिलं होतं. पार्थ बोलतो, तुमच्यासाठी इतकं महत्वाचं आहे ते घड्याळ? अहो तुम्हाला मी दुसरं घड्याळ बनवून दिलं असतं, यासाठी तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात टाकण्याची गरज काय होती? अहो काव्या, तुम्हाला का कळत नाहीये, या जगामध्ये जर माझ्यासाठी काही महत्वाचं असेल ना तर तो तुमचा जीव आहे. असं म्हणत असतं आता काव्याला तिकडून बाहेर आणण्याचा प्रयत्न करू लागतो, पण काव्या मात्र इतकी घाबरलेली असते, इतकी पॅनिक झालेली असते की काही सांगायला नको. आगीची झळ तिला बसत असते आणि तिची काही हिंमत होत नसते ती आग पार करून बाहेर जाण्याची. तेव्हा आता पार्थ हिरो आपला जॅकेट काढतो आणि तिला घालतो, कारण आगीची झळ त्याला काव्यापर्यंत पोहोचू द्यायची नसते. आणि आता मात्र प्रेक्षकांनो, पार्थ कसलाच विचार करत नाही, कारण त्याला काव्याला वाचवायचं असतं. त्यामुळे तो सरळ काव्याला उचलून घेतो, आणि उचलून घेऊन आता तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागतो, पण जी बुकशेल्फ असतात ते सारखे मध्ये येत असतात. पार्थ आता कसा बसा जीवाच्या हकांताने काव्याला बाहेर आणण्याचा प्रयत्न करू लागतो, पण शेवटी जी फळी ठेवलेली असते, शेवटी जो शेल्फ ठेवलेला असतो तो बरोबर आता त्या दोघांच्या अंगावरती पडतो. पण इथे सुद्धा प्रेक्षकांनो, पार्थ स्वतःचा विचार करत नाही, तो काव्याचा विचार करतो आणि तो काव्याला बाहेर फेकतो.
आणि स्वतः मात्र प्रेक्षकांनो पार्थ आता चांगला आगीमध्ये अडकला जातो. काव्या मात्र वाचली जाते, पण पार्थ मात्र त्या आगीत अडकतो आणि तिथेच बेशुद्ध पडतो. आणि जी फळी असते ती पार्थच्या अंगावरती पडलेली असते. दुरून आता हे सगळं काव्या बघत असते आणि जोरजोरात ओरडत असते, देशमुखांना वाचवा, माझ्या देशमुखांना कोणीतरी वाचवा. आणि मग काय, तिथले जे लायब्ररीयन असतात ना, ते लगेच फायर ब्रिगेडवाल्यांना फोन करतात आणि बोलावून घेतात. पण त्यांना याला जरा वेळच झालेला असतो आणि पार्थ चांगलाच बेशुद्ध पडलेला असतो. ते सगळेच आता पार्थला दवाखान्यात घेऊन जातात. काव्या तर इतकी पॅनिक झालेली असते देशमुखांची अशी अवस्था बघून की काही सांगायलाच नको. तिला आता कळून चुकलेलं असतं की पार्थ आपल्यावर किती प्रेम करतो, आपल्याला वाचवण्यासाठी त्यांनी आगीत उडी मारली. आणि आता मात्र तिला या सगळ्या गोष्टींची जाणीव एका क्षणात झालेली असते. आणि पार्थला सुद्धा आता कळून चुकलेलं असतं की काव्याचं सुद्धा त्याच्यावर प्रेम आहे, कारण फक्त एका घड्याळासाठी तिने आगीत उडी मारलेली असते. पुढे आपण पाहतो तर काय, डिरेक्टली आपल्याला हॉस्पिटलमधलाच सीन दाखवला गेलेला आहे. पार्थची जी कंडिशन आहे ती फारच क्रिटिकल झालेली असते. काव्या त्याच्या शेजारीच बसलेली असते आणि ढसाढसा रडत असते, कारण पार्थ अजून शुद्धीवरती येलेला नसतो. अनिशा आता घरी फोन करते आणि माणिवीला घडलेला सगळा प्रकार सांगते की पार्थ जिजू आगीत जळलेत आणि ते हॉस्पिटलमध्ये आहेत. माणिवीला तर इतका मोठा धक्का बसतो, तिच्या हातातला मोबाईलच खाली पडतो आणि ती 100रीने धावत पळत हॉस्पिटलमध्ये येते. ती पाहते तर काय, काव्या पार्थच्या शेजारीच बसलेली असते. माणिनी इतकी मूर्ख आहे प्रेक्षकांनो, इथे सुद्धा ती काव्याला सोडत नाही. कंडिशन काय तरी सुद्धा तिला काव्याला ओरडायचंच असतं. सगळं खापर आता ती काव्यावरती फोडू लागते आणि म्हणते, काव्या, माझ्या मुलाच्या जीवावरती जे काही बेतलं ना ते फक्त तुझ्यामुळे. तू काही बस सुरक्षित झालीस, पण माझा मुलगा अडकला ना, तू माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद करून टाकलंस, बर्बाद. असं म्हणत आता माणिनी ढसाढसा रडू लागते. अश्रू पुसती बोलते, काव्या निघ, अजिबात तू मला माझ्या पार्थच्या जवळपास सुद्धा फिरक्याला नकोयस, निघ म्हणते ना. असं म्हणत असता ते बिचारा काव्याची त्या रूममधून हक्कलपट्टी करते. काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण पार्थ अजून शुद्धीवरती आलेला नसतो. ती अनिशाला म्हणत असते, अनिशा अगं पार्थ देशमुख कधी शुद्धीवरती येतील, मला फार भीती वाटते. अनिशा म्हणत असते, काव्या अजिबात काळजी करू नकोस, जिजूंना काहीच होणार नाही, तू फक्त देवावरती विश्वास ठेव. असं म्हणत असते आता काव्याला सांत्वना करत असते. पण आता पुढे आपल्याला असं बघायला मिळतं, जेव्हा रात्रीची वेळ असते, माणिनी आता घरी गेलेली असते, कारण तिला सगळ्यांनी सांगितलेलं असतं की तू घरी जा, जरा आराम कर. त्यामुळे आता माणिनी घरी गेलेली असते आणि याच संधीचा आता फायदा काव्या घेते आणि ती पार्थच्या खोलीत येते. ती पार्थचा हात पकडते आणि बोलते, पार्थ, खरंच मला कळून चुकलंय, तुम्हीच माझ्यासाठी योग्य आहात, मला डिवोर्स नाही घ्यायचा. पार्थ, तुम्ही फक्त शुद्धीवरती या. मला कळून चुकलंय की माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि याच प्रेमाची मला तुम्हाला कबुली द्यायची आहे. तुम्हाला काय वाटायचं नाही नातं आपण कंटिन्यू करायला पाहिजे, तर आज खरंच मला मनापासून वाटतंय हे नातं आपण कंटिन्यू करायलाच पाहिजे. आणि काव्या जेव्हा रडत रडत हे सगळं सांगत असते, तेव्हा पार्थचा हात ऑटोमॅटिकली हलतो आणि त्याला शुद्ध येते. आणि मग काय, तो पटकन उठतो, काव्याला मिठी मारतो, काव्या सुद्धा त्याला घट्ट अशी मिठी मारते. आणि अशा प्रकारे आता काव्यामुळे त्याचा जीव सुद्धा वाचला जातो आणि त्या दोघांचं नातं सुद्धा आता चांगल्या पद्धतीने बहरलं जातं. तर असा काहीसा मस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेल. असेच नवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.